आणि डायरेक्ट ॲक्शन डे म्हणजे काय होतं? तर वेगळ्या शब्दामध्ये भारताचे तुकडे करण्यासाठी पुकारलेला जहाद होता. दुसरं काही नाही. आणि आपल्या हयातीत आपल्या डोळ्यासमोर पाकिस्तान निर्माण नाही झाला, तर पाकिस्तानची निर्मिती होणार नाही, असं त्यांचं पक्का ग्रह होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही टोकाला जाऊन, काहीही करून पाकिस्तानची निर्मिती झालीच पाहिजे. या अट्टाहासापायी त्यांनी हा डायरेक्ट ॲक्शन डेचा निर्णय जाहीर केला. या डायरेक्ट ॲक्शन डेच्या निमित्ताने कुठे कुठे काय करायचं याची तयारी अगोदरच करून ठेवलेली होती. आणि विशेषतः त्यांचे 2 शिलेदार याचे शिल्पकार होते. एका बाजूला लियाकत अली खान आणि दुसऱ्या बाजूला एच.एस. सुरावर्दी. त्यांचं संपूर्ण भारतावर लक्ष नव्हतं. त्यांच्या डोळ्यासमोर बंगाल आणि पंजाब हे 2 प्रमुख प्रांत होते. आणि मग त्याच्या आधाराने जे काय बाकीचं होईल ते. त्यांचं ब्रिटिश सरकारचे जे 2 रिपोर्ट्स आहेत, गव्हर्नरने दिलेले रिपोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट म्हटलं की सुरावर्दीने आपल्या अधिकारांचा वापर करून, गैरवापर करून पोलीस आणि लष्कर दंगे थांबवण्यासाठी काही करणार नाही याची त्याने काळजी घेतली. जे पोलिसांना आणि लष्कराला पूर्णपणे निष्क्रिय करण्याचं काम हे सुरावर्दीने पहिल्यांदाच केलं, पहिल्या सुरुवातीलाच करून ठेवलं. त्या 5 दिवसामध्ये 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या 5 दिवसामध्ये कलकत्ता परिसरात, म्हणजे कलकत्ता महानगर आणि आजूबाजूचा भाग, या सगळ्यामध्ये मिळून जवळजवळ 20,000 माणसं मारली. आणि मग हे दंगलीचं लोण हे बंगालमध्ये सगळीकडे पसरलं, फार नोआखालीपर्यंत गेलं. आणि नोआखालीचा हिंसाचार हा तर जगाला हादरवून टाकणारा हिंसाचार होता.